नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती अहमदनगर येथे प्रसिद्ध झालेली आहे नवीन जाहिरात। त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो। चला मग आपण स्टार्ट करूया। जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर भरती प्रक्रिया 2024। पदाचे नाव सफाई कामगार। सफाई कामगार या पदासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो। अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या अवस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता सुधारित वेतन स्तर N1 रुपीस 15,000 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतन श्रेणीत पात्र उमेदवाराकडून 2 पदाची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। मित्रांनो, अहमदनगरमध्ये सफाई कामगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही भरती आहे मित्रांनो 2 पदासाठी। अर्जदाराने जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राचे स्वतःचे प्रामाणिक प्रती नोंदणीकृत डाकद्वारे RPD किंवा शीघ्र डाक सेवा किंवा स्पीड पोस्ट द्वारे कार्यालयास दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोचतील अशा रीतीने पाठवा। त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, विचारात घेतला जाणार नाही। अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज, स्वतःचे कागदपत्र, स्वतःची सिग्नेचर मारलेली पाहिजे मित्रांनो, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे। RPD किंवा स्पीड पोस्ट याद्वारे 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते पाठवायचं आहे मित्रांनो। स्पीड पोस्टानेच पाठवायचे आहे, डॉक्युमेंट अटॅच करायचे आणि त्याची स्वतःची सिग्नेचर मारायची पूर्णपणे डॉक्युमेंटला। जाहिरात अर्जाचा नमुनासह जिल्हा न्यायालय अहमदनगर अधिकृत संकेतस्थळावर अवेलेबल आहे मित्रांनो। ही वेबसाईट दिसते ना, या वेबसाईटवर अर्ज मिळेल तुम्हाला आणि ते डाउनलोड करायचं आहे। या ॲड्रेसवर पाठवायचं आहे। जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर, DSP चौक, न्यायनगर, अहमदनगर 414-001 या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे मित्रांनो तुमचा अर्ज आणि डॉक्युमेंट। मध्ये अर्हता काय असणार आहे शिक्षणाची। अर्जदार हा 4थी उत्तीर्ण असावं। स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल मित्रांनो। 4थी उत्तीर्ण असावं आणि स्वच्छतेचे कुठलाही त्याच्यावर अनुभव असेल तर अतिउत्तम। मर्यादाबद्दल माहिती घेऊ। जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निश्चित केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावा आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराच्या बाबतीत 43 पेक्षा जास्त नसावा। वेतन श्रेणी आहे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S1 रुपीस 15,000 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते राहणार आहे। 15,000 ते 47,600 एवढा पगार राहणार आहे। तर कशा प्रकारे करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत। जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगर संकेतस्थळावर उपलब्ध आहे। त्या नमुन्यात अर्ज सोबतची प्रमाणपत्र व कागदपत्र स्वप्रामाणिक प्रती सादर करावी। मित्रांनो, ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करा। शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा। जो ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांनी अर्ज कसा करावा। जो उमेदवार शासकीय सेवेत आहे त्यांनी त्या विभागीय कार्यालयाची प्रामुख्याची लेखी परवानगी घेऊन अर्ज करावा। उमेदवाराने जर निवड प्रक्रिया संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यास भेटण्याचा किंवा त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलास तर अपात्र ठरविण्यात येईल। याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील। उमेदवाराने स्वतःचे तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र काढावे। अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वाक्षरी करावी। 2 संबंधित व्यक्तीचे जाहिरातीचे तारखेनंतर दिलेले चारित्र्य दाखल सादर करावे। अर्जासोबत नमूद अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे। मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे मित्रांनो, अर्ज अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे। 2 चारित्र्य सर्टिफिकेट आणावे, जसे तलाठी किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक किंवा वकील कोणीही असेल त्यांचे चारित्र्य सर्टिफिकेट 2 आणायचे मित्रांनो आणि ते सोबत जोडायचे आहे।
नमूद नसलेल्या आणि अपूर्व माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अल्पसूचित सफाईगार भरतीची प्रक्रिया वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास निवड समिती योग्य ते निष्कर्ष लावून अर्हता योग्यतेच्या आधारे सफाई कामगार पदाचे अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालय अहमदनगर येथील सूचना फलक व या वेबसाईट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मित्रांनो, ही वेबसाईट दिसतीये, या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अल्पसूची तयार करण्याचे किंवा आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार निवड समितीकडे राखून ठेवलेला आहे. साफल्य व सफाईगार परीक्षा. सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांनी 20 गुणांची चापल्य व सफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. चापल्य व साफसफाई परीक्षा. सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांनी 20 गुणांची चापल्य साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाची संख्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. एकास 3 गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतके गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. उमेदवारांनी 20 गुणाची तोंडी मुलाखत घेण्यात येणार. तर मित्रांनो, 3 पट उमेदवाराला बोलवणार आहे, एकास 3 याप्रमाणे बोलवण्यात आहे आणि 20 गुणाची तोंडी परीक्षा होणार आहे. उमेदवाराची निवड ही सफाईगार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीच्या मिळालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना कागदपत्र पाठवणी करता परीक्षा व मुलाखतीस बोलवण्यास स्वखर्चाने हजर राहावे लागेल. सेवा प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व माहिती सूचना बदल जिल्हा न्यायालय अहमदनगर या सूचना फलकावर अवेलेबल राहणार आहे, परंतु वैयक्तिकरित्या कळवण्यात येणार नाही. मित्रांनो, वेबसाईटवर अहमदनगर decode.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, जे पण जाहिरात त्यांची शॉर्टलिस्ट लागेल, वेळापत्र असेल, कुठले पण सर्व या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा शालेयंत परीक्षेचा दाखला आवश्यक राहील. सेवा प्रवेश प्रक्रिया वेळापत्र वेळोवेळी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही. फॉर्म कसा भरायचा याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, कशा प्रकारे डॉक्युमेंट अटॅच करायचे, सगळी माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे.